डीबीएफ दयानंद महाविद्यालयाचा एनसीसी कंपनीचा गोल्डन सीनियर अंडर ऑफिसर संतोष सुनील पाटील 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचा छात्र द.भ.प. दयानंद महाविद्यालय आर्ट्स आणि सायन्सचा विद्यार्थी आठवडी परेडसाठी बेगमपूर येथील घरापासून महाविद्यालयासाठी निघाला असता वाटेत कामती या गावी नाश्त्यासाठी शेजारील एका हॉटेलमध्ये थांबला. तिथेच दुपारी 11च्या दरम्यान एका 58 वर्षीय वयोवृद्ध महिला हृदयविकाराच्या झटक्याच्या वेदनेने आपले भान गमावून जागीच कोसळल्या. हे दृश्य पाहून आसपासचे लोक घाबरून त्या महिलेजवळ गेले नाहीत. दरम्यान या गोष्टीची गंभीरता लक्षात घेऊन तसेच वेळ वाया न घालवता त्या महिलेची तपासणी करून तिचा श्वासोच्छ्वास पाहिला व तातडीने 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांनी आयोजित केलेल्या शिबिरातील प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये शिकलेला सीपीआर प्रणाली त्या महिलेला वेळीच दिला. त्यानंतर ती वृद्ध महिला शुद्धीवर आली. यानंतर आसपासचे लोक आनंदित झाले. त्याचाही आनंद द्विगुणित झाला. असे काम करण्याची त्याला प्रेरणा मिळाली. त्यानंतर आसपासच्या लोकांच्या मदतीने त्या महिलेला नातेवाईकांद्वारे दवाखान्यात नेण्यात आले. तो महाविद्यालयासाठी मार्गस्थ झाला. द.भ.प. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर व 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या मार्गदर्शनामुळेच यापूर्वीही त्याने प्रजासत्ताक दिन 2023 रोजी 26 जानेवारी दिल्ली येथे कर्तव्य पदवर महाराष्ट्र निर्देशालयाचे प्रतिनिधित्व करत पश्चिम विभागीय मार्चिंग समूहाचे नेतृत्व केले होते. या समूहामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेशचे नेतृत्व केले. त्यासाठी त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले होते. त्याला 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम जाधव तसेच सुभेदार मेजर अरुण ठाकूर, ट्रेनिंग जीसीओ सुभेदार अण्णा वाघमारे, मिलिटरी इन्स्पेक्टर व दयानंद महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक कॅप्टन B.A. होनमाने यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनातून त्याने हे बहुमोल सामाजिक जीवनदान करण्याचे कार्य त्याच्या हातून झाल्याचे सांगण्यात आले.